नमस्कार. ठरलं तर बघ मालिकेत आपण पाहत आहोत अर्जुनला काही पुरावे साक्षीविरोधात सापडले आहे आणि तो पुन्हा पुन्हा काही व्हिडिओ बघत असतो. तेव्हा त्याला आठवतं की साक्षीला आपण विचारलं होतं, तुझ्याकडे काय पुरावा आहे? तू पूर्ण वेळ पार्टीत होती. तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला होता आणि त्या मित्राने सांगितलं होतं आम्ही दोघंजणं सोबतच पार्टीत होतो. इकडे चैतन्य साक्षीच्या विचाराने अर्धा अर्धा होतो. तो साक्षीचा फोटो बघत विचार करत असतो की अर्जुन आता उद्या तिला काय काय प्रश्न विचारेल, तिला किती त्रास होईल. तिने काहीही केलेलं नाही गुन्हा, तरी तिला सगळं भोगावं लागणार. तेव्हा तितक्यात त्याला अर्जुनचा फोन येतो. तुला आठवतं आपण साक्षीला विचारलं होतं तुझ्याकडे काय पुरावा? तेव्हा तिने एका मित्राला फोन केला होता आणि त्या मित्राचा आपणही आवाज ऐकला होता. त्याने सांगितलं होतं आम्ही दोघंजणं सोबत आहे. त्याचं नाव काय? तेव्हा तो सांगतो त्याचं नाव समीर. तेव्हा तो बोलतो त्यांनी सगळे नंबरही आपल्याला दिले होते. ते बोलतो त्याच्या सगळ्या नंबर डिटेल्स सगळे मला सेंड कर, मला त्याच्याशी एक काम आहे. तेव्हा इकडे तो चिंतेत पडतो. आता साक्षीचं काय होणार? साक्षी तिच्या बाबांच्या गळ्यात मिठी मारते आणि बोलते बाबा थँक्यू, तुम्ही नागराजसोबत पॅचअप केलं. आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. उद्या केसचा काय होणार तेही आता महत्त्वाचं आहे. तेव्हा त्याचे बाबा बोलतात पुढे काय होणार ते तुला सांगणार कोण? तेव्हा ती बोलते करू नका. तुझं पालतू किती कामाचं आहे ते आता उद्या कळेलच. ते तुला सगळी माहिती पुरवतं की नाही हे उद्या आपल्याला कळेल. बघू किती कामाचा आहे तुझा तो चैतन्य. आणि असं म्हणून ती मध्ये निघून जाते. इकडे प्रिया नागराजवरती खूप चिडलेली असते. ती बोलते हा अर्जुन आणि रविराज माझ्या डोक्यात जात आहे. आता मला लग्नही करायला लावत आहे. मला खूप टेन्शन आलेलं आहे. तेव्हा नागराज तिला समजवत असतो अगं जरा धीर धर, चिडचिड करू नको, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. ती बोलते तुम्हाला काय जते बोलायला? उद्या कोर्टात मला अर्जुन काय काय प्रश्न विचारेल आणि त्याची उत्तरही मला द्यावं लागेल. इकडे रविराजही माझ्या लग्नाचा घाट घालत आहे. मला माझे टेन्शननी काहीच सुचत नाही आहे. तेव्हा नागराज तिला समजवतो तू शांत राहा. इकडे त्याला समीरचा नंबर मिळतो आणि तो समीरला फोन करतो की माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि तुमच्या हॉटेलच्या इव्हेंटमुळे मी खूप ऐकलेलं आहे. मला त्याच्यातच करायचं आहे तिचा साखरपुडा. तुम्ही मला उद्या भेटाल का? आपण उद्या बोलून सगळं डिस्कस करू आणि पार्टीची मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो. 400 लोकांचा ग्रँड इव्हेंट करायचा आहे असंही तो सांगतो. तेव्हा सायली बोलते तुम्ही त्यांच्याशी खोटं का बोलले? डायरेक्ट केसबद्दलच का नाही बोलले? तेव्हा अर्जुन तिला समजून सांगत असतो की आपण जर त्याला विचारलं असतं तर त्याने साक्षीला सावध केलं असतं. दुसऱ्या दिवशी तो सकाळी त्याच्या ऑफिसला भेटायला जातो. तेव्हा तो बोलतो आपण सगळं आजच डिस्कस करू. 400 लोकांचा इव्हेंट आहे. काय काय करायचं तुम्ही मला आत्ताच सांगून द्या, म्हणजे मी त्या तयारीला लागेल. इकडे ती कोर्टात जायसाठी तयार होते प्रिया. मग विपुल तिला सगळं मदत करत असतो. तिचं चार्जर, फोन सगळं तिच्याजवळ आणून देण्यासाठी मदत करत असतो. हे सगळं बघून प्रियाची चिडचिड होत असते. तो तिच्या डोक्यात जात असतो. त्याला ती रागवते तू मला हे सगळं असं माझ्या हातात आणून देऊ नको. तेव्हा तो बोलतो का तुला माझा राग आला आहे का? तेव्हा ती बोलते नाही, मी माझं माझं करेल, तुम्ही माझ्या हातात असं देऊ नका, मला चांगलं नाही वाटत. असं ती नाटकं सुरू करते. तितक्यात बाबा त्या दोघांचं बोलणं ऐकत असतात गुपचूप. आणि विपुल सांगतो तुला कोर्टात जर भीती वाटली, काही त्रास वाटला तर तू माझ्याकडे बघ, म्हणजे तुला हलकं वाटेल, तुला टेन्शन येणार नाही. ती मनातली मनात बोलते तुला पाहून मला हलकं नाही मळमळ होते. तिला तो अजिबात आवडत नाही पण चेहऱ्यावरनं दाखवत नाही ती. तितक्यात रविराज रूममध्ये येतात आणि बोलतात तू किती काळजी करतो, मला असाच जोडीदार पाहिजे होतं माझ्या तन्वीसाठी. इकडे अर्जुन समीरला विचारायला सुरुवात करतो. समीरला सांगतो मी वकील आहे आणि मी तुला काही प्रश्न विचारण्यासाठी इथं आलो आहे साक्षीबद्दल. त्याला ते ऐकून धक्काच बसतो. पण अर्जुन त्याला सांगतो की तुम्हाला सगळी माहिती सांग काय काय आहे. पण तिचा मित्र सांगतो आम्ही दोघं पूर्ण वेळ सोबतच होतो, कुठेच गेलेलो नाही, अशी साक्षीसाठी तो बोलत असतो. मग अर्जुन त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. तुझ्या हॉटेलमध्ये किती किती गैरधंदे होतात हे मला सगळे पुराव्यासकट माहिती आहे. मी तुला जेलमध्ये टाकू शकतो. हे ऐकून समीरला धक्का बसतो. आता अर्जुन बोलतोय जर तू माझ्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तर दिले नाही तर मी तुझ्या हॉटेलचं आणि सगळंच जेलमध्ये नेऊन टाकेल आणि पैसेही सरकार जमा करेल. आता खरं बोलायचं नाही तर सगळं जाईल. मग तो पुढे तयार होतो. इकडे चैतन्य अर्जुनची वाट पाहत असतो पण साक्षी समोरून येताना त्याला दिसते. साक्षी त्याला हाय करते. मग त्याला घामच फुटतो. साक्षी आलेली आहे आणि अर्जुन अजूनपर्यंत आलेला नाही. आणि साक्षीसाठी आपण किती इमोशनल झालो आहोत. तिच्यावर येणारं संकट आम्ही तिला सांगून तर देणार नाही ना.
त्यापेक्षा आपण तिच्यासमोरच जायला नको. तो घाईघाईने कोर्टात निघून जातो तिच्याशी न बोलताच. मग साक्षी आणि तिचे वडील बोलतात, हा का इतक्या घाईघाईने पळून गेला. मग ती सांगते, अर्जुन आपल्या दोघांना बोलताना बघेल ह्या धाकापोटीच तो पळून गेला असेल. अर्जुन दारात वाट बघत असतो की सायली कधी येणार, खूप उशीर होत आहे म्हणून. मग तो आवाज द्यायला सुरुवात करतो. तेव्हा तो तिला आवाज देतो, अगं किती गप्पा मारताय, पटकन चला, आपल्याला उशीर होत आहे. कोर्ट आपल्या मनावर नसतं, वेळेत सुरू होतं, ते संपूनही जाईल. घाईघाईने बसा बरं. मग त्या बसायला जातात. तितक्यात कुसुम बोलते, तू माझ्या शेजारी पाठीमागे बस. सायली बोलते, नको, ते चिडतील, पण ती ऐकत नाही. तिला पाठीमागे बसवते आणि स्वतःही बसते. अर्जुन बोलतो, तुम्ही दोघीजणी मागे बसला आहात आणि मी एकटाच पुढे. मी काय तुमचा नोकर नाही. एक जण पटकन पुढे या आणि आपण पटकन जाऊया कोर्टामध्ये. तेव्हा कुसुम बोलते, असा काही नियम नाही, पुढच्या सीटवर बसलंच पाहिजे, म्हणजे ड्रायव्हरच नाही आहे तुम्ही. ठीक आहे, मी तुमची सीट भरायचीच असेल तर मी येते. मग ती पुढे जाते आणि त्याच्यावरती अर्जुनला खूप राग येतो. सायली नाही आली आणि कुसुमच आली म्हणून तो चिडचिड सुरू करतो. सायलीलाही टेन्शन येतं, अर्जुन सर चिडले आहे म्हणून. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला तुम्ही सगळ्यांनी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे उद्या आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.